आज आपण मराठीमधला आपला 5वा धडा बघतो. एकदा गंमत झाली. वाऱ्याने झाडाची फांदी हलू लागली. खिडकीत बसलेली मनोली. मनोली म्हणजे छोट्या मुलीचं नाव आहे. जसं सानोली चकोली असते तशी ही मनोली आहे. खिडकीत बसलेली मनोली फांदीकडे पाहत होती. खिडकीतनं कुठे पाहत होती? फांदीकडे पाहत होती. वारा खिडकीत येणारा अंगावर झेलत होती. अंगावर झेलणे म्हणजे वारा अंगावर घेणे. गार गार वाऱ्याच्या झुळकीने मनोली सुखावली. सुखावली म्हणजे तिला छान वाटलं. थोडीशी आनंदित झाली. तिला बरं वाटलं. सुखावणे म्हणजे बरं वाटणे, आनंदित होणे. काय छान वाटतंय. कुणीतरी गालावर अगदी मोरपीस फिरवल्यासारखं वाटतंय. मोरपीस फिरवून बघितलं का कधी तुम्ही? किती मऊ असतंय. मग तसं मोरपीस फिरवल्यासारखं हा वारा या मनोलीच्या अंगावर वारा आला आणि तिच्या गालावर असं काय स्पर्श झाला की तिला वाटलं कुणीतरी माझ्या गालावर मोराचं पीस फिरवलेलं आहे. मनोली मनाशीच म्हणाली. मनाशीच म्हणजे कुणाशी? स्वतःलाच. मनाशी म्हणजे कुणाला? स्वतःलाच म्हणाली. आणि तिनं डोळ्याची उघड झाप केली. स्वतःलाच म्हटली आणि डोळे एकदा दोनदा उघड झाप केली. पापणी मिटली. पापणी उघडली म्हणजे डोळा मिटला. थोड्या वेळाने डोळा उघडला. तिला वाटलं आज झाडाला कसला तरी आनंद झालाय. आज झाडाला कसला तरी आनंद झालाय. सगळी पानं वाऱ्यानं हलतायत. सगळी पानं वाऱ्यानं हलतायत. किती मज्जा. गंमतच आहे. ती काय म्हणते स्वतःलाच? झाडाला आज खूप आनंद झालाय. सगळी पानं वाऱ्यानं हालायला लागलेत. झाडाची आज किती मज्जा आहे, आनंद आहे. आपल्याला आनंद झाला की आपण काय करतो? दोन्ही हाताने टाळ्या वाजवतो. आपल्याला आनंद झाला की आपण काय करतो? दोन्ही हाताने टाळ्या वाजवतो. मग झाडाला आनंद झाला की झाड काय करत असेल? वाऱ्यामुळे सगळी पानं त्याची अशी टाळ्या वाजवल्यासारखी हलतात. असं त्या मनोलीला स्वतःलाच वाटलं. झाड मात्र असंख्य पानांनी टाळ्या वाजवतात. असंख्य असंख्य. तर झाडांना असंख्य पानं म्हणजे मोजता न येणे इतकी पानं असतात. आणि ती झाडं काय करतात? त्या असंख्य पानांनी टाळ्या वाजवतात. त्यांना आनंद झाल्यावर तेवढं मनोली होती दंग. दंग म्हणजे ते त्या वारा घेण्यामध्ये, झाडाकडे बघण्यामध्ये, झाडं कशी पानं टाळ्या वाजवतात हे बघण्यामध्ये दंग असणे. दंग असणे म्हणजे मग्न असणे. दंग असणे म्हणजे मग्न असणे. दंग असणे, मग्न असणे. दंग असणे, मग्न असणे. मनोली कशात मग्न होती रे? त्या झाडाच्या पानांची हालचाल बघत होती आणि त्यात ती दंग होती. त्यात ती दंग होती म्हणजे मग्न होती. एवढ्यात तिला दिसला पतंग. खिडकीतनं काय दिसला? मनोली होती दंग. तिला दिसला खिडकीतनं पतंग. दंग आणि पतंग इथे यमक जुळणारे शब्द आलेत बघा. दंग आणि पतंग. तिला वाटलं हा पतंग मला उचलून आकाशात नेईल का? तिने स्वतःशीच काय ठरवलं? हा पतंग मला उचलून घेऊन गेला तर. आणि केवढं हे पिंपळाचं झाड. काय त्याचा पसारा. पसारा म्हणजे केवढे हे पिंपळाचं झाड आणि केवढा हा पसारा. पसारा म्हणजे ते पसरलेल्या झाडाचा जो विस्तार आहे त्याला पसारा म्हटलेलं आहे. झाडाच्या उंच उंच शेंड्यावर म्हणजे त्या पिंपळाच्या उंच उंच शेंड्यावर हिरवगार टोकदार पान आहे. त्या पिंपळाच्या झाडाच्या पानाचं टोक कसं असतं? हिरवगार असतं. हे बघा, हे पिंपळाचं पान आहे. हे कसं आहे? रंगाने हिरवगार. आणि ह्याचं जे टोक आहे टोकदार पान आहे बघा. हे कसं आहे? टोकदार पान आहे. आणि या पानाकडं ती मनोली बघत होती. इतक्यात गंमत झाली. काय गंमत झाली बरं? त्या खिडकीतनं पिंपळाची 2 पानं या मनोलीकडं अंगावर येऊन पडली. त्या वाऱ्याच्या झुळकेनं पिंपळाची 2 पानं खिडकीतनं अलगद येऊन मनोलीच्या अंगावर येऊन पडली. खिडकीतनं तरंगत आत आली. मनोलीनं ती अलगद उचलली. अलगद अलगद मनोलीनं अलगद पान घेतलं. अलगद म्हणजे अतिशय सावकाश हळूवार असं त्या पिंपळाचं पान उचललं आणि पानाकडे एकटक बघू लागली. या पानाकडे मनोली कशी बघू लागली? एकटक म्हणजे एकसारखी पाहू लागली. पाणी तिच्याकडे बघत होतं असं तिला वाटलं. मनोली त्या पानाकडे बघते आणि पाणी मनोलीकडे बघतंय असं त्या मनोलीला वाटायला लागलं. आणि हे पान मनोलीला काहीतरी सांगत होतं असं मनोली विचार करायला लागली.
मनोलीला वाटलं गंमतच आहे, या पानाकडे बघितलं आणि मनोलीला वाटलं गंमतच आहे. काय गंमत आहे, त्याला एक मध्ये अशी सरळ रेष आहे. मनोलीने बघितलं आणि या सरळ रेषेला अशा दोन्ही बाजूनं छोट्या छोट्या रेषा चिकटलेल्या आहे की नाही. बघा ही सरळ उभी रेषा आहे, ह्या रेषेला छोट्या छोट्या रेषा अशा लहान लहान रेषा चिकटलेल्या आहेत आणि या सगळ्या रेषा मिळतात. तिनं ते पान आपल्या पुस्तकात ठेवलं. मनोलीने काय केलं, ते पान आपल्या पुस्तकात ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी मनोली शाळेत गेली. दप्तरात शाळेत गेली. प्रार्थना संपल्यानंतर बाई वर्गात आल्या. त्यांना शिकवणाऱ्या कोण होत्या, बाई होत्या. त्या वर्गात आल्या. बाईने प्रथम नदीबद्दल माहिती सांगितली. नदी कशी तयार होते, की बाबा पावसाचं पडलेलं पाणी डोंगरावर पडतं, डोंगरावर पडल्यानंतर ते पाणी हळूहळू खाली येतं, त्याची छोटी ओघळ तयार होते. ही ओघळ पुढे 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 तिला आणखी छोटे छोटे ओघळ मिळतात आणि पुन्हा त्याचा ओढा तयार होतो. मग ओघळीपेक्षा ओढा मोठा, असा ओढा पुढे पुढे गेला की त्याला आणखी एक दोन छोटे ओढे कुठल्या तरी गावात येऊन मिळतात. मग त्याची नदी तयार होते. ह्या बाई शिकवत होत्या आणि नदी पुढे पुढे जाऊन ती पुन्हा समुद्रात जाऊन मिळते असं बाई सांगत होत्या. आणि शिकवून झाल्यानंतर बाई नदीबद्दल माहिती सांगत होत्या. शेवटी बाई म्हणाल्या, उद्या तुम्ही मुलांनी काय करा, नदीचं चित्र काढून घेऊन या. बाईने काय त्यांना गृहपाठ दिला मुलांना, उद्या तुम्ही कसे चित्र घेऊन या, नदीचं चित्र काढून आणा. मनोली गप्पच होती. मनोली विचार करत होती, तर नदीचं चित्र कसं काढायचं. मनोली विचार करायला लागली. मनोली गप्प होती. तिच्या मनात आलं कसं दिसत असेल हे सगळं. म्हणजे बाईने जे सांगितलं की इकडून एक छोटी नदी, इकडून एक छोटी नदी, दोन नद्या एकत्र आली, पुन्हा ती पुढे मोठी होती, पुन्हा दुसरी छोटी नदी किंवा छोटा वडा येतो आणि नदीला सगळेजण येऊन मिळतात आणि नदी अशी मोठी तयार होते. हे बाईने सांगितलं होतं, तसंच चित्र काढायचं होतं. तेवढ्यात मनोली विचार करायला लागली की मी तर माझ्या गावाजवळची नदी बघितली. तिने डायरेक्ट तिच्या गावाजवळची नदी बघितली. पण आता गावाजवळची नदी मोठी असेल, पण सुरुवातीपासून ही नदी मोठी असेल का, नसेल. जशी डोंगरापासून सुरुवात केली असेल तिथे छोटी असेल, पुढे तिला आणखी छोटे छोटे ओढे मिळाले असतील, पुन्हा ती मोठी झाली असेल. मग ही म्हणली मी आता पाठीमागले तर गावात ही नदी कशी असेल, डोंगराजवळ कशी असेल, हिला किती ओढे येऊन मिळालेत, किती छोट्या नदी येऊन मिळालेत, मी काय बघितलं नाही, आता मी चित्र कसं काढू, या विचारानं मनोली गप्प होती. मग काय केलं बघा, वर्ग शांत होता. मनोली पटकन उठली आणि बाईंना म्हणाली, मी गंमतशीर चित्र काढले. बाई मनोली काय म्हणाली बाईंना, मी गंमतशीर चित्र काढलेलं आहे. अगदी डोंगरातल्या नदीचं काढलंय. मी कशाच काढलंय, डोंगरातल्या नदीचं चित्र काढलंय बाई. आणि तिला येऊन मिळणाऱ्या सगळ्या ओढ्यांचं पण चित्र काढले. म्हणजे नदीचं आणि त्या नदीला येऊन मिळणाऱ्या ओढ्याचं मी चित्र काढलेलं आहे. बाई म्हणाले गंमतशीरच आहे, दाखव बरं. बाई मनोलीला काय म्हणाले, छान गंमतशीरच आहे, दाखव बरं. बाई म्हणाल्या. मनोलीने काय केलं, आपलं पुस्तक उघडलं. पुस्तकात तिनं खिडकीतून आलेली पानं तिनं पुस्तकात ठेवलेली होती. त्यातलं एक पान काढलं आणि काय केलं, तिनं ते पान आपल्या हातात घेतलं. हातात पान घेतल्यावर बाई तिला म्हणाल्या, मनोलीला, अगं चित्र दाखवतेस ना, हे काय आहे. मनोली काय म्हणाली, मी चित्र काढले. आणि दाखवायला लागली काय, पान दाखवलं. मग बाई म्हणाले, तू चित्रच दाखवतेस ना. मनोली वर्गाये पुढे आली, म्हणजे समोर आली. तिनं डाव्या हातात पान घेत धरलं असं आणि दाखवायला लागली. बाई म्हणाल्या, हे तर पान आहे, चित्र कुठं आहे. मग मनोली सांगायला लागली. मनोलीनं डाव्या हाताच्या तळ हातावर हे पान ठेवलं आणि सगळं सांगायला लागली. काय सांगितलं की पानावरच्या मधल्या शिरेवर, ही बघा मधली शिर आहे, मधल्या शिरेवर बोट ठेवून म्हणाली, पहा बाई, ही डोंगरातून वाहत आलेली. आता आपण पान उलटू धरूया, कारण सुरुवातीला ही इथून सुरुवात होते, म्हणजे छोटा आकार आहे आणि खाली मोठा आहे, म्हणजे खाली नदी मोठी होत जाणार आहे. इथं बघा डोंगरातून सुरू होताना ह्या शिरेचा आकार केवढा आहे, छोटा आहे. म्हणजे नदी सुरुवातीला केवढी असणार, छोटी. हे पहा बाई, डोंगरातून सुरू होताना नदीचं मी इथून सुरुवात झालेली आहे आणि पुढं या नदीला बघा इकडून एक ओढा मिळालेला आहे, इकडून एक ओढा मिळालेला आहे.
इकडून एक मिळालेला आहे, असा एक मिळालेला आहे, असे अनेक ओढे या वाहत येणाऱ्या नदीला मिळालेले आहेत. जसा एक नदीला ओढा मिळाला की नदी थोडी मोठी झालेली आहे, दुसरा ओढा मिळाला की आणखी नदी मोठी झाली आहे. असे 7-8 ओढे 10 ओढे मिळाल्यानंतर नदीचा आकार खाली बघितला तर इथं मोठा झालेला आहे. म्हणजे ह्या वाहणाऱ्या नदीचं चित्र तिने कशातनं दाखवलं? बाईंना या पिंपळ्या पानामधनं सगळ्या वर्गाला तिनं त्या मनोलीनं समजावून सांगितलं. ही नदी शहाणी आहे. मनोली काय म्हणते? ही नदी शहाणी आहे, ही सरळ वाहते. नदी इथं वाकडी वाहिली का मनोलीची? नाही. म्हणून ती काय म्हणते? या नदीला ती नदी शहाणी आहे म्हणून ती सरळ वाहते, अशी वेडी वाकडी किंवा वळण घेत वाहत नाही. आणि मग ही पानं म्हणूनच मला मगाशी काहीतरी सांगत होती. बाई म्हणाली ही नदी आहे शहाणी, सरळ वळीत चालले. खरी नदी मात्र कशी असते रे? खरी नदी थोडीशी वळण घेत वाहत चाललेली असते. तुम्ही नदीची माहिती सांगत होता तेव्हाच मला ऐकू आलं त्यांचं बोलणं. म्हणजे बाई ज्यावेळी नदीची माहिती समजावून सांगत होती, त्या नदी कशी तयार होते की डोंगरातनं पाऊस पडल्यानंतर छोटीशी सुरुवात होते, पुन्हा तिला नदीला ओढे येऊन मिळतात, मग नदीचा आकार मोठा होतो. हे ज्यावेळी बाई सांगत होते त्याच वेळी ह्या मनोलीला या पानाविषयी नदीचं चित्र तिच्या मनात तयार झालं. असं सगळं होत होतं. सगळा वर्ग बाईंसह सगळा वर्ग त्या मनूकडं बघत होता आणि एकदम स्तब्ध झाला. स्तब्ध म्हणजे एकदम शांत पाहत होता. बाई म्हणाल्या, खरंच मनोलीनं किती सोप्या शब्दात नदी कशी तयार होते याचं वर्णन, नदीचं चित्र उभं केलंय. पाय मनोली, तू छान कल्पना करतेस बर का, असं बाई त्या मनोलीला म्हणाल्या.